हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। उगीच अशी निवडून जाऊ नका, सिंबॉलिक होऊ नका, चिन्हांकित होऊ नका। माझ्या विरुद्ध निराला तुम्ही नीळ बुडा, पण नीळ होऊ नका, विचार व्हा। नीळ इतकी टाकू नका की विचारच खलास होईल। डीजे इतके वाजवू नका की सैतानचा आवाजच आपल्याला ऐकायला जायचं बंद होईल। नो सिंबलायझेशन, नो सिंबलायझेशन। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। तुम्हाला संपत्ती बाजारात करायचा अधिकार नव्हता, कुठे होता? काय नव्हता तो? कारण पुरुष सूक्तात सांगितले, या पृथ्वीच्या पाठीवर जे काही आहे, ज्ञान, साधन, संपत्ती, सत्ता, ही फक्त एकाच जातीच्या मालकीची आहे, कारण तो भूदेव आहे। तुमच्या मालकीचं काय? तुम्ही शेतात उत्पन्न काढू शकता, पण मालकी नाही सांगू शकता। तुम्ही कष्ट करू शकता, पण कष्टाचं मूल्य नाही सांगू शकत। तुमच्या मालकीचं काहीच नाही, तुमची बाई पण नाही। नंगे लोक आहात तुम्ही, काहीच नाही मालकीचं तुमच्या। आणि माणसासारखं जगण्याचा अधिकार नाहीये। नवीन कपडे घालायचे नाही, बाजारपेठेतून चपला घालून जायचे नाही, जोरात बोलायचं नाही, जोरात शिकायचं नाही, क्रिकेटचा बॉल त्यांच्या गल्लीत जाता कामा नये, तुमच्याकडे किती गाई असल्या तरी तुम्ही दूध खाता कामा नये, तुम्ही किती श्रीमंत असला नवीन कपडे घेता कामा नये। माणसाला गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेला छेद देण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानाने केलं आणि सांगितलं, हे संविधान माणसाला पाहिलेलं आहे। थोडं पाणी पिऊ का? जायचं नाही बोल, पाणी पिऊपर्यंत पडा। अमानवी प्रथा ज्या आहेत त्याला छेद केलं आणि हे सत्या उतरवण्यासाठी जे प्रियांबल लिहिलेलं आहे, त्या प्रियांबलचा शेवट वाचा। काय शेवट आणि प्रारंभ काय? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतातल्या जाती नाही आहे, आम्ही भारतातले धर्म नाही आहे, आम्ही भारतातले अस्पृश्य नाहीये, आम्ही भारतातले गुलाम नाहीये, आम्ही भारतातले लोक। लोक या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे। जन्माला येणारा प्रत्येक जण माणूस असतो, पण त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक अधिकार ज्ञान मिळाल्यानंतर माणसाचं रूपांतर लोकात होतं। माणूस ते लोक हा भारतातला 5000 वर्षाचा एक धाडसी प्रवास आहे। एका रात्रीत लोक नाही झाले ते, शुक्राचार्य एका रात्रीत लोक झाले का? लोक आले कुठे? बाबासाहेबांच्या प्रियांबल मध्ये पहिल्या 3 शब्दात आले, आम्ही भारताचे लोक। तोपर्यंत माणसं होती, आणि माणूस म्हणजे लोक असेल, प्रत्येक माणूस म्हणजे मतदार असू शकेल असं नाही। हे जे लोक आहेत, हे इतके महापराक्रमी लोक झाले, ज्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळं, ज्यांना संविधान मिळाल्यामुळं, आणि या लोकांनी आपल्यासाठी एक कायद्याची तरतूद असावी म्हणून संविधान समिती नेमली। या लोकांनी संविधान लिहिणारा महापुरुष
अर्पण करत आहोत. हे का महत्वाचं आहे? हे वाक्य का महत्वाचं आहे? जगात प्रत्येक देशाला राजघटना आहे की नाही आहे? बोलत की नाही राहू मला सगळ्यांना राज्यघटना आहे की नाही आहे? पाकिस्तानची राज्यघटना अल्लाला अर्पण केली आहे. बांगलादेशाची वरून आलेल्या कुणाकडे अर्पण केली. इंग्लंडची राणीला, फ्रान्सची राजाला, कुणाची तरी राज्यघटना प्रभूने पाठवलेल्या प्रेषिताला, कुणाची डायरेक्ट प्रभूला. आणि आपल्या बाबासाहेबांची राज्यघटना ना राजाला, ना राणीला, ना प्रभूला, ना त्याच्या लेकराला, ना अल्लाला, ना प्रेषिताला. हा जो 150 कोटीचा समूह आहे, जो राष्ट्र जन्माला घालतो, जो संविधान जन्माला घालतो, जो माणुसकी जन्माला घालतो, त्या माणसाला अर्पण केलेली ही अद्वितीय आहे. आम्ही भारताचे लोक जरा काय सगळं नाही त्या वाक्यामध्ये असं छातीवर हात ठेवून म्हणतो आम्ही भारताचे लोक. धाडस आणून कारण तुम्हाला देशात होता. तुम्ही काय भारताचे होता? तुम्ही भारताचे होता आणि भारत कुठे होता? भारत कुठे होता? अरे इथे भारत नव्हता. 600 राजांची राजवट इथे. किती? 600. स्वातंत्र्याच्या वेळेला जेव्हा संस्थान हालचाल झाली त्याची संख्या 300+ आहे. भारत होता का? इथे कर्नाटक होता, इथे महाराष्ट्र होता, इथे टिपू होता, इथे औरंगजेब होता, इथे मराठा होता, इथे अजून कोणीतरी होता. पण भारतवाद असेल. संविधानातल्या एका लेखणीने भारत नावाचं राष्ट्र जन्माला आलेला. त्यामुळे बाबासाहेब हे केवळ संविधान लिहिणारे नसून तर ते एक राष्ट्र निर्माते सुद्धा आहे. ते सगळं विसरून जातो आणि मग बाबासाहेबांचं काही पण लिहा आणि किती पण टाळ्या वाजवा. तू खातोस त्या भाकरीवर माझ्या बेबीची काय काय शुक्राचार्याचे जॅकेट घालून त्याच्यावर सेकून माझ्या जॅकेटवर कोणाची? अरे बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं जो समाज महापुरुषाच्या पायावर आपलं स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि सन्मान उधळून देतो, विभूती पूजेमध्ये मग्न होतो, तो मिळवलेले स्वातंत्र्य गमावण्याची शक्यता पण असते. किती विभूती पूजा? विभूती पूजेला विरोध आहे. तुम्ही प्रारंभ आणि शेवट तुम्ही घटनेचे आपत्ती आहात आणि घटनेचे निर्माते. हे जे हक्क आहे हे असं काही शेकड्याने हक्क नाही. सगळे मुद्दे करते तर 15-20 हक्क आहे. पण एक एक हक्क हिमालय पर्वतासारखा असं प्रबंधन आहे. तो हक्क नसता तर शाळेत जाणाऱ्या पोरांना खिचडी सुद्धा मिळाली. देशातल्या 7 कोटी पोरांना खिचडी येते कुठून? अदानी देतोय, अंबानी देतोय, बिर्ला देतोय, टाटा देतोय. आणि ही पोरांना खिचडी आणि त्यांच्या ढुंगणाला चटणी कोण देतं? संविधान देतं. संविधान देतं. त्यातल्या तरतुदीनुसार हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यातली तरतूद पहिली काय आहे? हे राष्ट्र कशासाठी स्थापन झाले? राष्ट्र विनाकारण स्थापन होतात ना. सो व्हॉट इज द कॉज ऑफ नेशन? कारण महत्वाचं असतं. भगवान बुद्धाने सांगितलं जो माणूस विनाकारण जगतो त्याचं आयुष्य तर बेकार असतं. कारण मरेपर्यंत सांगता येत नाही जिंदगीची वजन काय आहे. त्याला विचारतो तू का जगतोस?
साहेब मरण येते म्हणून तू जन्माला का आला? आई वडिलांची चूक, मी काय करणार? आपण कुठे अर्ज केला होता मला जन्माला आला? ज्या जगण्याला कारण नसतं ते जगणं कुरूप होतं आणि ज्या जगण्याला कारण असतं ते जगणं सुरूप होतं. ज्या राष्ट्राच्या निर्मितीला कारण नसतं ते कधीही पट्ट्याच्या बंगल्यासारखं कोसळण्याची शक्यता असते, कारण विनाकारण जाहीर झालेलं आहे. घर घर संविधान येणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही संविधान कधीही वाचणार नाही. 4 आण्याची नीर आणणार, एक निळे देवीन आणणार आणि सकाळी उठल्यानंतर भीमाला नमस्कार करणार. भीमा तुझ्या पुण्यामुळे बघला करायला, तुझ्या पुण्यामुळे फ्लॅटमध्ये आलो, तुझ्या पुण्यामुळे घटना आणली. हे सगळं भीमावर ढकलून दिले ना, आपण पुन्हा काहीतरी करायला मोकळं. हे आपलं कामच नाही हो, हे भीमाचं बाबच आहे. काय सांगतो तुम्ही? आलो भारताची निर्मितीचं काय? जर कॉज ऑफ लिव्हिंग असेल तर कॉज फॉर नेशन सुद्धा. राष्ट्र जन्माला काय घालायचं आहे? ती माणसं घालतात हे ठीक आहे. माणसाच्या श्वासातूनच राष्ट्र जन्माला येतं, त्या श्वासावरच ते वाढत असतं आणि ते श्वासावरच खलास होत असतं. राष्ट्र म्हणजे माणसाची वासना असते, वासना म्हणजे इच्छा. हे राष्ट्र या कारणासाठी जन्माला आलं कारण ह्या लोकांनी आमच्या कल्याणासाठी, आमच्या विकासासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठी, आमच्या आत्मसन्मानासाठी राष्ट्र पाहिजे असं ज्या दिवशी विचार केला त्या दिवशी स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली. असं नाही झालं गांधी एकदम आले आणि स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली. ही चळवळ अगोदर लोकांच्या मनात तयार होते आणि महापुरुष त्या चळवळीला दिशाने आकार देतात. कल्याणकारी राष्ट्र, राष्ट्र पाहिजे पण कसं पाहिजे? कल्याणकारी पाहिजे. नुसतं ते न्यायाचं राष्ट्र नको आहे आम्हाला, सामाजिक न्याय देणारं पण राष्ट्र म्हटले ना. आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय हे न्यायाच्या कॅटेगरीतून आल्या. कोर्ट न्याय देतं, सामाजिक न्याय नाही देत. एखाद्या बाईवर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला तर कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा देते, न्याय झाला. संविधान काय करते? त्या बाईला उद्यापासून फिरता येईल काय समाजामध्ये? बलात्कार झालेली बाई करू शकते, तिच्या राहण्याची व्यवस्था करते, सामाजिक न्याय. तिच्याशी जो लग्न करेल त्याला शासन मदत करतं, सामाजिक न्याय. तिच्या पोटी पोरगा जन्माला आला तर कोणत्याही शाळेत त्याला ऍडमिशन मिळालं पाहिजे, सामाजिक न्याय. आणि जर कोणी तिला विचारले, निंदा करणार, तुझ्यावर रेप झाला होता का, ऍट्रॉसिटीची केस होती. दुसरा विचार, ह्या सगळ्या सामाजिक न्यायाच्या, न्यायाच्या, आत्मसन्मानाच्या, हक्काच्या, स्वातंत्र्याच्या, चिरकाल जगण्याच्या, जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याच्या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये आहेत. त्याला जर धक्का बसला तर बॅक टू त्यावेळी जातो. हे असं समजू नका माझे कपडे बदलले म्हणून मी खूप बाहेर जातो. मी फ्लॅट मध्ये आलो, मी बाहेर झालो. तुमचं भौतिक जीवन बदलत चाललेलं आहे, पण तुमच्या अंतर जगामध्ये जे काही व्यवस्थेचं, परंपरेचं अजून नचकेतून आहे ती संपलेली आहे का? मग कशाला बोंबाबोंब करता? प्रमोशन मध्ये अन्याय झाला म्हणता की नाही? बदलीत अन्याय झाला
म्हणता की नाही? आणि असं काय होतं केंद्रात दलित अर्थमंत्री होत नाही? असं काय होतं तो सरन्यायाधीश नाही होत? काहीतरी घडत असलं पाहिजे, काहीतरी कुठेतरी धुमसत असलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला संविधानामध्ये मिळतात. जे जे तुमचे हक्क आहेत, कारण संविधानामध्ये एक हक्क असा आहे, प्रत्येकाला शिक्षणाचा, प्रत्येकाला नोकरी करण्याचा, कुठेही नोकरी करण्याचा, कुठेही स्थलांतरित जाऊन नोकरी करण्याचा हक्क तुम्हाला दिले संविधान. हा माणुसकीचा जाहीरनामा. संविधान म्हणजे काय? माणुसकीचा जाहीरनामा आहे, आत्मसन्मानाचा जाहीरनामा आहे आणि आपल्यासाठी सामाजिक न्यायाचा जाहीरनामा आहे. हा सामाजिक न्यायाचा जाहीरनामा शाहू महाराजांच्या विचारातून घेतलेला आहे. आणि शाहू महाराजांच्या इतिहासामध्ये जे गंगाराम कांबळे प्रकरण घडलं, त्या प्रकरणातून सामाजिक न्यायाची कल्पना डेव्हलप होती. आपला प्रॉब्लेम आपण वाचनाचं आणि विचाराचं कामच बाकी केलेलं आहे. आपण नव्या पद्धतीनं अज्ञानी व्हायचे ठरवले. डिग्री भरपूर आहे पण अज्ञानी, जॉब मोठा आहे पण अज्ञानी. कारण वाचत नाही, विचार करत नाही, लिहित नाही, नीट आर्ग्युमेंट करत नाही, सोशल मीडिया नीट वापरत नाही, तो नीट ऐकत पण नाही. तुम्हाला निवडणूक निघाल्यानंतर 4-5 जणांनी बोलले, साहेब काय निघाल्याचा अर्थ काय? मी म्हटलं कालच युट्यूबवर व्हिडिओ टाकला ना. होय का? तुमचा व्हिडिओ चाललेला आहे काय ज्ञान? मग मीच सांगायचं माझं हे व्हिडिओ चॅनल आहे उत्तम कांबळे ऑफिशियल, मग ते क्लिक करा, मग ऑल वर बटन ठेवा, मग बेल वर बटन ठेवा. का भाऊ काय केले काय गंगाराम कांबळेचं प्रकरण आहे आणि सामाजिक न्याय येतो कसा? मोबाईल बंद घेऊन जाईल नाशिकला, परत येणार नाही. शेवटच्या चरणात जाऊया. तिकडे जेवणाकडे बघायचं नाहीये, मी जेवलो नाही. आज एक इतिहास घडेल, एक माणूस 700 लोकांना कसा उपाशी ठेवू शकतो. इतिहास घडेल तिथे घडू द्या ना. तो बॅक टू गंगाराम कांबळे. गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या घोड्याच्या पायरीमध्ये घोड्याची पाठ खाजवण्याचं काम करणारा होता. त्यांनी चुकून त्या पायरीमध्ये असलेल्या हौदातल्या पाण्याला हात लावला. त्याला खूप मारलं संवरण कर्मचाऱ्यांनी. तो गायब झाला. आणि त्या काळात शाहू महाराज मुंबईला होते. अरे बोलायचं नाही पुण्या, ते सायराट सारखा डायलॉग म्हणायला सांगू नका, मराठी कळते की नाही. शाहू महाराज दौऱ्यावर परत आले आणि रोज त्यांच्या नजरेसमोर असणारा गंगाराम 2 दिवस झाले दिसतच नव्हता. चौकशी केली, काही दिसत नाही, कुठे गेला? चाकर म्हणाले काय मी माहिती नाही बाबा साहेब, ते येतच नाही. हो येत नाही, बोलवून आण. शेजारी सिद्धार्थनगर आहे, पूर्वीचा महारावाडा. सिद्धार्थनगर माहिती आहे ना, कोल्हापूरचा. पंचगंगेच्या दिशेने जाताना एक भुजाचा ओढा लागतो आणि भुजाच्या ओढ्यावर महाराजची वस्ती असते. महार आणि भूत सारखेच आहे, जागा ते कुठे मिळालेली असतात. आता बरं आहे मलमारी मधून आणि आरंभ आशुचा वर्ग आहे. जास्त कळतो
त्याला बोलवलं, विचारलं, गंग्या कामावर काय येते? त्यांनी मान खाली घातली. नुसता की माप असायला महाराज वर्दी सोडते आणि त्याच्याजवळ काढल्या वर्दी सोडली म्हणजे नोकरी सोडून दिली. अरे येणार की काय? कुणाला विचारून सोडली तू? मी राजा आहे ना, नोकरी सोडायची ते मला विचारून सोडायला पाहिजे ना. नुसता की माप वाढवणार नाही. काय झालं नाही सांगता येत. अरे काय झालं सांगतो की नाही? नाही ना महाराज, नाही बोलते. काय सांग? तो उभा राहिला, महाराजांच्याकडे पाठ केली आणि शर्त असा बोलला. चौकाने मारून मारून तिची पाठ बोललेली मावशी गंग्या हे कुणी मारलं नाही सांगता येत महाराज. काय माहिती मला आता हात बांधून बोलायची सवय नाही. तुम्ही माझे पहिल्यांदा हात बांधले माहिती येतच नाही. प्रॉब्लेम होतो. माईकच आपल्यावर मात करायला, आपण माईकवर मात करायला. पाठीवर हात फिरवला. अरे शांत बसा थोडं प्लीज, शेवटची 2 मिनिट. पुन्हा तुम्हाला संविधानाच्या घरात आणून सोडतात आणि मी माझ्या घरी जातो. हे कुणी केलं? गंग्या म्हणाला, आई शपथ महाराज विचारू नका, काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. अरे पण मारतो कुणी? जेने मारलं ते पण मराठा समाजाचे सैनिक. त्यांची महाराजांची जाते बोलवून आणले. त्याला का मारलं? त्याने पैसे चोरले होते. पाकिट आहे, कुठल्याच पैसे मागते. काय करायचं? खातूर मातूर उत्तर द्यायला लागले. ते खोटं होतं. त्याने पाण्याला हात लावला म्हणून गंग्याला मारलं. हे पाणी महाडच्या तळ्यात पोचेपर्यंत कुठे थापून घुटमळत होतं लक्षात आलं का? कधी कुठे घुटमळत होते? शाहू महाराजांच्या लक्षात आलं हे गुन्हा केलेला आहे, जातीवादी. ते म्हणाले चाबूक पाठ मागे करायला लावले त्या दोन्ही सेवकांना. आणि ज्या पद्धतीनं चाबूक गंग्याच्या पाठीवर फिरवलं होतं ना, त्याच पद्धतीने महाराजांनी त्यांच्या पाठीवर तो चाबूक फिरवला आणि तिथे सामाजिक न्यायाचा दंड झाला. काय गाणं लागतं, काय घडत लागतं. म्हणून बाबासाहेबांनी माणगावच्या परिषदेमध्ये तिसरा की दुसरा ठराव असलेला सगळ्या महाराजांनी इथून पुढे राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणावारासारखी साजरी करावी. आपण करतो की नाही हे विचार. गंगाराम महाराज म्हणाले आता त्याला शिक्षा दिली, उद्यापासून ड्युटीवर येईल. तो म्हणाला मी वाड्यात पाणी ठेवणार. मग जगणार कसा तू? काय डोक्यात नाही साहेब. कुठेतरी बलुती जाहीर करून जाईल. अरे पुन्हा बलुती जाहीर सोडवण्यासाठी इकडे पुन्हा तिकडे जाऊ नको. असं कर, दरबाराच्या जागेवर हॉटेल काढ. महाराष्ट्र काढणार. 150 वर्षापूर्वी ज्याची सावली विकार आहे तो महाराष्ट्र काढणार आणि त्याच्या हातचं खाणार लोक गावातले. अरे याचं महत्व समजून घेता की नाही कधी काय झालेलं आहे. आता इथे हॉटेल काढ असा आदेश दिल्यावर महाराजांचं काम संपलं असतं. पण त्याला सामाजिक न्याय द्यायचा असेल तर सवर्णांच्या वस्तीमध्ये त्याला जागा नाही. नुसती जागा देऊन टाकली की सामाजिक न्याय मिळत नाही. त्या जागेवर हॉटेल बांधायला
बांबू कवलं चिकन पिठा द्यायला पाहिजे. ते नुसतं देऊन चालत नाही. हॉटेलमध्ये पदार्थ करण्यासाठी धान्य द्यावं लागतं. ते नुसतं देऊन चालत नाही. पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं. ते देऊन चालत नाही. वडा भाजी तयार करावी लागतात. ते देऊन चालत नाही. ते खाण्यासाठी गिऱ्हाईक घ्यावे लागतात. सामाजिक न्यायाची साखळी चालते. सोशल जस्टिस. आणि जेव्हा भजी तयार झाली तेव्हा दरबारातले लोक म्हणाले महाराज थांबायला पाहिजे. झालं सामाजिक न्याय. अरे भज्याला गिऱ्हाईक आलं नाही तर दुकान बंद होईल ना म्हणजे त्याचं. चला आपण गिऱ्हाईक करूया. आणि घोडागाडीत बसून शाहू महाराज आणि त्याचे काही मंत्री पहिल्यांदा महाराजा हॉटेलमध्ये भजी खायला गेले. महापालिकेसमोर पापाची टिकते. आता नुसतं भजी खाऊन चालत नाही. त्याला जर पुन्हा गिऱ्हाईक मिळायचं असेल तर ब्रँड अँबॅसेडर व्हावं लागतं. जसं बच्चान ब्रँड अँबॅसेडर आहे. दाढीचा ब्रेक तो ब्रँड अँबॅसेडर. चपला तो त्याची सूट किंवा पोरगा दुसरा ब्रँड अँबॅसेडर इथे नाही. ब्रँडिंग कसं करायचं? महाराजांनी ब्रँडिंग केलं. अरे गंगेच्या हाताला काय चव आहे, काय भजी बाहेर झालेले आहे, काय वडा बाहेर झालेला आहे. रोज सगळ्यांना सांगायला सगळी इथे या. सुरुवात कुठे झाली? हॉटेल चालू कर आणि सामाजिक न्याय संपला म्हणजे स्वतःच भजी विकत घ्या. असा टप्प्याटप्प्यामध्ये सामाजिक न्याय होतो. आणि तो संविधानामध्ये क्रियामध्ये सुद्धा सामाजिक न्याय अधोरेखित केला. घटनेला धोके तयार झालेले आहेत की नाही? आहे. टाकायला जाऊन भाजकाला पण तुम्ही लपू शकता. तुम्ही मध्यमवर्गीय, तुम्ही बुद्धिजीवी, तुम्ही नोकरदार. पण मी लपवायचं काय कारण आहे? नाही तर 3 वेळा हाना झालेला पाहिजे. आणि सरता बंद पडायला जाऊन 3 वेळा मारता वाचले नाही. मी का संविधानाला धोका आहे की नाही आहे? मग धोका दूर कसा करायचा? धोका जर दूर करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारांच्या राजकीय शक्तीची संख्या वाढली पाहिजे. पहिल्यांदा जी आता शून्यावर आली. तुमचं राजकारण कुठे आहे? तुम्हारी पॉलिटिक्स क्या है भैया? नो पॉलिटिक्स. ज्याने राजकारणा लिहिली त्याच्या लेकराबाळांचं पॉलिटिक्सच नाही, पॉवरच नाही. किती वाईट गोष्ट आहे. शुक्राचार्य भीमाच्या लेकरांची पॉवरच नाही. नो पॉलिटिक्स. तिथून सुरुवात करावी लागेल. अशी माणसं तयार करा, अशी माणसं जन्माला घाला, अशी शक्ती केंद्र तयार करा जे तुमच्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करते. नंबर 1. नंबर 2, बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये संविधानावर भाषण करताना एक उदाहरण दिले नव्हतं. ते वाचले. शुगर डाऊन झाली तर तुम्ही जबाबदार. मला डायबिटीस आहे आणि कच्चापूर तरी तुम्ही जबाबदार. सरळ नाशिकला याचं शुगर खायचीच वेळ येणार नाही. ते लवकर बसतात. बाबासाहेबांचं ते भाषण आठवा. दादा तुला कोणी सांगितलं का तुझ्याकडे बघत नाही? साखर करतो हे गावठी पद्धतीचं उदाहरण सांगितलं होतं बाबासाहेबांनी. ते उदाहरण काय होतं? ते म्हणाले आपल्याकडे संविधान रूपाने एक न्यायदेवता जन्माला आली. कायद्याची देवी, न्यायाची देवी जन्माला आली.
आणि त्या देवीसाठी तिच्या लेकरांनी तिच्या भक्तांनी एक सुंदर मंदिर उभा केलं. जसं तुम्ही उभा केलं एक मंदिर उभं केलं आणि त्या मंदिरात देवीला बसवण्यासाठी तिची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी लोकांनी मिरवणूक काढली मोठीच्या मोठी. आणि आता ही देवी त्या मंदिरात नेऊन लोकशाही नावाची देवी तिच्या मंदिरात बसवायची. मिरवणूक मंदिरासमोर आली आणि मंदिरातून कुणीतरी ओरडलं, जोरात ओरडलं, अरे जिथे देवी बसवायची आहे ना बरोबर तिच्या जागेवर एक सायकल जाऊन जिथे देवीची प्राण प्रतिष्ठा करायची तिथे सैतान जाऊन बसलेला आहे. मग मिरवणुकीतले म्हणाले, कारण मिरवणुकीतले बरेच लोक मिरवणूक सुरू झाली की दोनावेळी एका पायावर चालतात. कशी काय विद्यार्थ्यांना काही मला कळलेली नाही. वाट बघत असतात मिरवणूक कधी येईल आणि एका पायाने कसा चालेल. हिंमत वाले लोक, अरे उसका त्याला बसलाय ना सैतान, जा म्हणून सांगा. जात नाही आहे सांगितलं. अरे जरा दरडावून सांगा, नाही जात. अरे कोल्हापुरी भाषेत शिवी देऊन बघा रामेच्या नाही जात. फटाके उडवून बघा भीती घालून केलं ते पण जात नाही आहे. जात नाही जात नाही जात नाही असं बाबासाहेब सांगत गेले आणि शेवटी म्हणाले, जर सैतानाला लोकशाहीच्या मंदिराबाहेर काढण्याचे सगळेच प्रयत्न फेल जात असेल तर एकच प्रयत्न उरतो, ते मंदिरात उडवून दे. हे संविधान आहे भैया. उगीच अशी नीळ उडून जाऊ नका, सिंबॉलिक होऊ नका, चिन्हांकित होऊ नका. माझ्या विरुद्ध नाही निळाला, तुम्ही नीळ बुडा पण नीळ होऊ नका. विचार व्हा. नीळ इतकी टाकू नका की विचारच खलास होईल. डीजे इतके वाजवू नका की सैतानचा आवाजच आपल्याला ऐकायला जायची बंद होईल. नो सिंबलायझेशन. शुक्राचार्य नो सिंबलायझेशन सांगायला पाहिजे. चिन्ह विचार खाऊन टाकतात. हे वाळूसारखं आहे, हे धूळ आहे. एकदा प्रतीक बसलं विचाराच्या मानेवर हळूहळू बंद जातं. खातं ते लोकांना सुद्धा करत की नाही. विचाराचं प्रतीक करू नका. प्रतीक किती आवश्यक असते, विशिष्ट काळापुरती आवश्यक असते, तर प्रत्येकाची जागा प्रत्येकाला द्या, विचाराची जागा विचाराला द्या. हे कुणी काय. आता कबीरामध्ये तुम्हाला देतो. ती एक गोष्ट आहे. तुम्ही म्हणाला खूप आवड बोलायला लागले. आवड बोलू का? आई शपथ मला आवड येतच नाही, कारण मी प्राध्यापक नाही, जाणीवपूर्वक प्राध्यापक नाही झालो मी. शुक्राच्या रागवते छान स्वतः मला जसे शिकवायला जातो प्राध्यापक असताना. मुद्दा काय, जर कळलंच नाही तुम्हाला तर माझं वाया गेलं. वाया गेले काय माझं कळले. आता कबीराची गोष्ट संपली की भाषण संपलं. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि भारत हा असा एक विचित्र देश आहे ना, इथे सगळ्या गोष्टी खूप खूप वर्षापूर्वीच्याच असतात. आजचं काहीच नाही राव, वर्तमानातलं काहीच नाही, भविष्यातलं पण काही नाही. शाळकरी पोराला घरात बोलवा, एक केक खायला द्या दुसरीच्या पोराला आणि मला एक स्टोरी सांग रे. पोरगो स्टोरी सांगतो. माझं पण पोरगी सांगतो. दोन पोरं आहेत.
एकटा तरी मला पाहिजे म्हणून तो बोलत जातो. कुणीच पाहत नाही हा भाग वेगळा. पण आपण आपलं कर्तव्य केलं बाबा. 100 ती जेव्हा दुसरी तिसरी गेली तेव्हा मी ते कथा खूप लिहितो, कविता लिहितो, कादंबऱ्या लिहितो, लेख लिहितो, नाटक लिहितो. मी अशी कोणतीच गोष्ट सोडलेली आहे की जी मी लिहिली. आणि माझी मातृभाषा मराठी नसतानाही हे मराठीत काम करत होते. मी मराठी मंडळाने मला कधीच विचारलं. उलट मी अध्यक्ष झालो ठाण्यात. बघा व्यवस्थित कुठे अध्यक्ष केलं मला? ठाण्यात. ठाणे कशाचं तरी परिचित आहे. शुक्राचार्य बारीच आता नाही बोलतो. ते पोरग आता काय सांगतं? आताचे घडी घालतो. छोटं पोरग आताचे घडी घालतं. आणि काय म्हणतं? खूप खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. एकदा ना एक राजा होता. आपल्या गोष्टीत माणूस कधीच असत नाही. बेकार काम आहे. माणूस कधीच नाही. राजा, परी, राणी, सरदार, डोळं फोडणारा पोपट, चेटूक करणारी परी, ह्या आपल्या गोष्टी आहेत. माणूस घाल. एकदा ना एक राजा होता. त्याला 4 बायका. गोष्ट सांग. एक लग्नाची अधिकृत ऑफिशियल, दुसरी लग्नाचे बरोबर करवले म्हणून आले आणि तिथेच राहिले, तिसरी शिकारीला गेल्यावर सापडली तिथेच राहिली, आणि चौथी बर्थडेला गिफ्ट मिळाली 4. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. काय साहित्य आपलं, काय लायकीचं, ते कसं क्रांती करणार बायकांच्या कथा सांगून. गिफ्ट मध्ये बायको आणून कशी क्रांती करणार. आणि हे खूप खूप वर्षापूर्वीच. आत्ताच काय नाही बोलत. त्यांचं का बोलतो? आत्ता लाडक्या बहिणीचं काय नाही बोलत. आमच्या पण घरात लाडक्या बहिणी आहेत. असं नका समजू आम्ही बिन बहिणीचे आहोत. आम्हाला पण आनंद झाला. रोज 30 रुपये मिळणार. फक्त म्हटलं नाशिक मध्ये येऊ नकोस, कारण नाशिक मध्ये मिसळचा दर 70 रुपये आहे आणि चहा 15 रुपये आहे. तुला मिसळ पाव खायला 4 मिनिटाची वाट करून जाणार. मी पण सांगतोय की खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. कबीर दोन्ही डोळ्याने आंधळा होऊन म्हातारा झाला होता तेव्हाची गोष्ट. पोखरण मध्ये अणुस्फोट झाला तेव्हाची गोष्ट. पोखरण म्हणजे अरे माहिती आहे की नाही? माहिती आहे. हा, कारण तुम्हाला माहिती आहे असं समजून मी न विस्कटता पोखरण म्हणून पुढे चाललोय. हे तर बाहेर जाऊन आलो विचारतात पोखरण काय होतं. अणुस्फोट माहिती आहे ना? इंदिरा गांधींनी घडवला होता. हा नाही, जेव्हा तो स्फोट झाला तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामधल्या अग्रलेखाचं नाव होतं ऍड बुद्धा बॉम्ब. आणि बुद्ध हसला. आणि वाजपेयींनी स्फोट केला तेव्हा पुन्हा अग्रलेख आला. तेव्हा काय हेडिंग होतं? बुद्ध आगीला होता. जो बुद्ध कधी हसतच नाही, फक्त स्मित करतो बुद्ध. आणि ते नुसतं स्मित पाहिलं ना, जगातली सगळी दुःख त्याच्यात विरघळून जातील. इतकं सुंदर स्मित आहे. पण सारा ही व्यवस्था पुन्हा पुन्हा आपल्या बुद्धाला हसवते, जे की बुद्ध कधी हसलेलाच नाही. पृथ्वीची लाईन जातच नाही. असं काय सिंबॉल घेत तेव्हाची हो, तेव्हाची हो. अरे आता आपण पोखरण पर्यंत आलो. कुठे आली आता? कबीराची गोष्ट.
कबीर आंधळा झाला होता तेव्हाची गोष्ट. आंधळा कबीर एक दिवस सायंकाळी गावाबाहेर निघाला होता. त्याच्या एका हातामध्ये पेटलेला कंदील होता आणि दुसऱ्या हातामध्ये बोधी वृक्षाचं रोपटं होतं. बोधी वृक्षाचं रोपटं एका हातात आणि कंदील दुसऱ्या हातात निघालाय. इतक्या समोर 4 लोक आले. कदाचित ते त्या काळातले पत्रकार असतात. बघा पत्रकाराविषयी किती स्वानुभूती आहे. पत्रकार पत्रकार तोच होतो ज्याला आयुष्यात कधीच उत्तर सापडत नाही, ज्याच्याकडे फक्त प्रश्न असतात. नाही दुर्दैवी जीव आहे. एका पण प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. हे विचारू का, ते विचारू का, एक प्रश्न, एक सवाल और एक क्वेश्चन. अरे कभी तो उत्तर लेके घूमो यार. सवाल कोई भी लेकर घूम सकता है. तेव्हाचे पत्रकार आणि शाळा माणसाने पत्रकारांना शुभ कार्यालयात कधीच बोलू नये. मी 42 वर्ष पत्रकार होतो. मी स्वतःहून शुभ कार्यालयात जायचं बंद केलं. आणि ह्याला लग्नाला बोलवलं, लग्नाच्या पत्रिकेत नाव टाकलं, हा जातो आशीर्वाद देतो. एक विचारू का, हा विचार नवरा बायको म्हणतात हे कधी तुटणार. काय वाटलं किती काळ टिकणार आहे हा प्रश्न नाही, कधी तुटणार आहे हा प्रश्न. एक पत्रकार पुढे आला आणि त्याने विचारलं, क्यों भाई कबीरा पागल हो गए क्या? अरे तू तो अंधा हो गया है और ये हाथ में लालटेन क्यों दिखा दे रहा है? तो राहुल गांधी म्हणत होता ना, आंधळ्याला आरसा विकायची दुकान, टाकेल्याला तंबुआ विकायची दुकान, विकाय टाकला तू आहे. अरे तू आंधळा आहे भाऊ आणि कंदील हलवत काय तुला? सवाल नंबर 1. कबीर शांतपणे म्हणाला, मला ठाऊक आहे बाळा मी आंधळा आहे, पण हा कंदील मी माझ्यासाठी वापरत नाही. ज्यांना डोळ्याने दिसतं त्यांच्याकडून अपघात होऊ नये, त्यांना नीट दिसावं म्हणून म्हणते. काय हे बुद्ध आणि कबीर असं वाचायला पाहिजे. आपल्याला कोणी सांगितलंच नाही तत्वज्ञान. आपण दिवसातून 3 वेळा 10 वेळा त्रिशरण म्हणतो. त्रिशरण म्हणजे तत्वज्ञान नव्हे, प्रार्थना आहे. मी 3 वेळा शरण जातो. मी बुद्धाला जातो, मी संघाला जातो, मी धम्माला जातो. तत्वज्ञान कुठे आहे? पटत असेल तर पटते म्हणाला, नाहीतर नाही ना. बुद्धाचं तत्वज्ञान पाहिजे आपल्याला, कबीराचं तत्वज्ञान पाहिजे आपल्याला, बाबासाहेबांचं तत्वज्ञान पाहिजे, फुल्याचं पाहिजे, शाहूचं पाहिजे, आंबेडकर पाहिजे. कारण हे तत्वज्ञान घेऊनच उद्याच्या रणांगणावर आपण लढाई जिंकू शकतो. कबीर म्हणाला, जगात आंधळ्या माणसाने अपघात केल्याची घटना कुठेच घडलेली नाही आहे. जेवढे अपघात घडवतात हे कॅन्डरन ते आंधळे होते का? ही कॅन्डरन आंधळे होते का? अपघात कोण घडवतं? ज्याला दिसतं तो घडवतो. सवाल 2, कहा निघलाय कबीरा? कुठे चालला? कबीराने पुन्हा तो दुसरा हात बोधी वृक्षाला असा उंची केला आणि तो म्हणाला, हे माईक म्हणजे भानगडी केला. जर बोलावलं तर असला माईक बोलवणार नाही का? तुम्ही पहिल्यापासून शाळेत कहा निघला कबीरा? उधर
उधर निकला, ते बघायला लागले सगळे उधर उधर क्या है, क्या है उधर. तो म्हणाला उधर पोखरण आहे. अजून कमी पागल झाला. अरे पोखरण की तरफ क्यों जा रहे हो, क्या रखा है उधर. कबीर शांतपणे म्हणाला देखो बच्चो, बाळांनो, जिथे अणु चाचणी होते त्या भागातली हजारो लाखो एकर जमीन कायमची वाद होते, कारण जमिनीला असलेल्या गर्भाशयाच्या इतक्या सूक्ष्म चिंध्या होतात, ते जळून जात, ते खलास होतं. नवनिर्माण तिथे काही होतच नाही, सृजनच खलास होतं शुक्राचार्य. काँग्रेसचं दौर सुद्धा होते. काँग्रेसमध्ये कोण गाजरगावला काँग्रेस म्हणतात खेळ आहे. तुम्ही शहरात नाही, तुमच्या लक्षात येईल. आणि गाजरगावला काँग्रेस का म्हणतात, जे कुठे पण उगवतं, कधी पण उगवतं, कोणत्याही क्षेत्रात येतं, जे मरण्याची शक्यता कमी, ते काँग्रेस असतं. जसं ते 150 वर्षापासून ते कोण जमीन गर्भाशय गमावून बसलेले आहे, चिंध्या झालेल्या आहेत, जळाले, भस्म झाले, राख झाले, काहीच उगवणार नाही तिथे. तो क्या हुआ. कबीर म्हणाला, हे जे बोधी वृक्षाचं रोप आहे ना, हे मी घेऊन तिथे लावणार. ते म्हणाले तेच का, आंब्याचं का नाही, चिंतेचं का नाही, कॅक्टस का नाही. तर कबीर म्हणाला, बोधी वृक्ष जो असतो तो जगातला असा एकमेव वृक्ष आहे की त्याची मुळं खोल 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 शेकडो किलोमीटर जातात खोल, आणि लांब 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 हजारो किलोमीटर जातात. कुणी सांगावं, तुमच्या गावातल्या बोधी वृक्षाचं एक मूळ आमच्या नाशिकमध्ये गोदावरीचं पाणी घ्यायला आलं असेल. कुणी सांगावं, तुमच्या गावातल्या बोधी वृक्षाचं एक मूळ प्रवास करत करत महाडमध्ये 14 तळ्यातलं पाणी घेत असेल. कुणी सांगावं. ही मुलं नुसताच प्रवास करत नाही, प्रवास तर रेल्वेचा ड्रायव्हर पण करतो ना. नुसताच प्रवास करत नाही, तर प्रवासामध्ये जिथे जिथे पृथ्वीच्या गर्भाशयात फुगा झालेला आहे, प्रदूषण तयार झालेलं आहे, विषारी रसायन तयार झालेली आहे, ती सगळं बोधी वृक्षांची मुळं स्वतः शोषून घेतात आणि पृथ्वीचं गर्भाशय स्वच्छ सुंदर मुक्त करतात, नवीन काहीतरी उगवतात. म्हणून बोधी वृक्ष. शेवटी तो कबीर म्हणाला, कुछ भी हो जाए लेकिन मैं अकेला अदा कबीर एक ही रोप लगा सकता हूं, एक ही पौधा लगा सकता हूं. एका वेळेला 15 माणूस किती लागेल, एका वेळेला एकच रोप लागेल. मी तुम्हाला विनंती करतो, हे जे संविधानाच्या आजूबाजूला सुरू असलेले प्रदूषण, शुक्राचार्य खूप वेळा नाव उचललो, बायकोचं पण नाव एवढ्या नाही येतच नाही. आम्ही जुन्या वळणाच्या असं बडकी स्वीटी करते तुमची असं काय. मला फार इच्छा झाली की मी बायकोला बायको होणार. लोकशाहीच्या भोवती तयार झालेलं प्रदूषण, कचऱ्याने भरलेली डबकी, डबक्यात तयार होणारे डास, दुर्गंधी, कोरोनासारखे विषाणू, आपल्या जगण्याच्या पर्यावरणात तयार झालेल्या या गोष्टी तुम्हाला जर स्वच्छ करायचं असेल, तुम्हाला नवनिर्माण करायचं असेल, तर तुम्ही निर्धार करा. फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धाच्या विचाराचं एक रोपटं मी माझ्या घरात लावेन आणि मी स्वतःला मुक्त करेन. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.